भिवंडी में डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर की 135वीं जयंती पर 90 फीट लंबा होर्डिंग का अनिवार्य। भिवंडी भारत रत्न डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर की 135वीं जयंती के अवसर पर भिवंडी में भव्य तैयारियां शुरू हो चुकी है। 14 अप्रैल को मनाई जाने वाली जयंती को लेकर भीम अनुयायियों में खास उत्साह देखने को मिल रहा है। भिवंडी शहर के नजदीक तालुका के शैलार ग्राम पंचायत क्षेत्र में हम शैलाकर की ओर से डॉक्टर अंबेडकर की जीवन चरित्र और उनके सामाजिक और राजनीतिक कार्य को दर्शाते हुए 90 फीट लंबा भव्य होर्डिंग लगाया गया। इस होर्डिंग का अनिवार्य विधायक महेश चोगले के शुभ हाथों किया गया। इस मौके पर ढोल ताशों की गूंज, आतिशबाजी और उत्साहपूर्ण माहौल के बीच कार्यक्रम का आयोजन किया गया। अनिवार्य समारोह में बड़ी संख्या में भीम अनुयायी और स्थानीय नागरिक उपस्थित रहे। कार्यक्रम में उपस्थित लोगों ने डॉक्टर अंबेडकर के विचारों को अपनाने और समाज में समानता व न्याय के लिए कार्य करने का संकल्प लिया। भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा 14 एप्रिलच्या जयंतीनिमित्त सगळीकडे पूर्ण भिवंडी देशवासियांमध्ये पूर्ण कार्यक्रम सुरू आहे। तसंच शेलार गावात एक मोठं बॅनरचं आयोजन करण्यात आलं। आम्ही शेलारकर म्हणजे पूर्ण गावांनी मिळून एक चांगला कार्यक्रम या माध्यमातून ही सुरुवात केलेली आहे आणि असं सगळे एकत्र येऊन आपले भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती जोरात करतात। त्याचा एक आनंद आहे, कारण त्यांनी पण समाजासाठी काय बहुत सारंच काहीतरी केलेलं आहे आणि त्याच्यामुळे आज आपला संविधानच्या माध्यमातून पूर्ण देश चालू आहे। म्हणून हा एक उत्कृष्ट जो कार्यक्रम आहे त्यांचे विचार घेण्यासाठी युवा पिढींना त्यांचे विचार भेटतील त्यासाठी हे सगळे गावकरी एकत्र येऊन हा कार्यक्रम करतात। मी सगळ्या यांच्या कार्यकर्त्यांना खूप खूप यांचे धन्यवाद करतो, कारण त्या समाजात ज्यांनी समाजासाठी देशासाठी जे कार्य केले त्यांचं त्या कार्याच्या निर्माणमुळे आज आपला देश चालू आहे। म्हणून आपलं ते सगळ्या युवा पिढीला माहिती पडलं पाहिजे आपल्या लोकांचं बलिदान काय आहे। त्या बलिदानच्या माध्यमातून आपली युवा पिढी पुढे गेली पाहिजे आणि आपल्या समाजाला आणि आपल्या देशाला पुढे नेलं पाहिजे। धन्यवाद। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 135व्या जयंतीनिमित्त आज आम्ही शेलारकर या गावाच्या निमित्त एक भव्य बॅनरचा आम्ही उद्घाटन करण्यात आलेले। त्यानिमित्त आमच्या उद्घाटनाला माननीय आमचे आमदार महेशजी चौगुले साहेब, आमच्या गावातले अध्यक्ष आमचे म्हणून आहेत जयंतीचे घनश्याम बोर साहेब, आमचे ॲडव्होकेट विजय जाधव साहेब, असे आमचे मान्यवर आमच्या गावातले सगळे उपस्थित राहून या बॅनरला भव्य दिव्य बॅनरला उद्घाटन केलं। आणि आमची ही जयंती आमची एकाची नसून पूर्ण आमच्या गावकीची आहे। आम्ही शेलारकर नावाने ही जयंती आम्ही आयोजित करण्यात येते आणि यापुढे पण आम्ही तीच जयंती आम्ही आयोजित केलेली आहे आणि सगळ्यांनी आमच्या आयोजनाला सगळ्यांनी उत्कृष्ट प्रतिसाद दिला आणि त्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 135व्या जयंतीनिमित्त शेलार गावामध्ये नदीनाक्यावरती आम्ही शेलारकरच्या वतीनं आज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा बॅनरचा अनावरण सोहळा आहे। या अनावरण सोहळ्यासाठी भिवंडीचे हॅट्रिक आमदार सन्माननीय महेशजी चौगुले साहेब, तसेच शेलारगावचे माजी सरपंच घनश्यामजी भोयर आणि उद्योगपती उमेशजी सोनावणे आणि संपूर्ण विलास ग्रुप आणि संपूर्ण शेलारगाव आज या प्रोग्रामसाठी उपस्थित आहे। तर खरोखर हे आजचं जे अनावरण सोहळा आहे ते खूप चांगलं झालेलं आहे आणि या सोहळ्याचा अनावरण सोहळा करण्यामागचा सर्वात महत्त्वाचा जो उद्देश आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या भारताला जे संविधान दिलं आहे आणि ज्या संविधानाच्या माध्यमातून सर्वात महत्त्वाचा जो समतेचा संदेश दिलेला आहे, स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व, तर समतेचं जे तत्व आहे ते तत्व तंतोतंत लागू पडण्यासाठी हे शेलारगाव एक या गोष्टीसाठी उदाहरण आहे। म्हणजे शेलारगावचं नाव लौकिक संपूर्ण महाराष्ट्रात होईल अशी मी आशा व्यक्त करतो आणि आम्ही शेलारगावच्या वतीने